नमस्कार मित्रांनो, मी अलकनंदा दुर्गे आपल्यासमोर घेऊन आली आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 69 दशरथ राजा मिथिलेला जातो। रात्र निघून गेल्यावर दशरथ राजा हर्षभरित होऊन उपाध्याय, बांधव आणि सुमंत्र ह्यांना म्हणाला, आज सर्व कोशाधिकाऱ्यांनी नाना प्रकारची रत्ने व पुष्कळ धन घेऊन पुढे जावे। त्यांच्या रक्षणाची चांगली व्यवस्था असावी। सर्व चतुरंग सैन्यांनी लवकरच कूच करावे। माझी आज्ञा होताच उत्तम वाहने तयार करा। वशिष्ठ, वामदेव, जाबाली, कश्यप, दीर्घायुष्यी मार्कंडेय, कात्यायन ह्या ऋषींना पुढे राहू द्या। माझा रथ तयार करा, विलंब करू नका। जनकाचे दूत मला घाई करत आहे। राजाच्या आज्ञेप्रमाणे चतुरंग दळ ऋषी मंडळीबरोबर जाणाऱ्या दशरथ राजाच्या मागे जाऊ लागले। 4 दिवस प्रवास करून ते सर्व विदेह देशात गेले। त्यांच्या आगमनाची वार्ता ऐकून जनक राजाने स्वागताची तयारी केली। त्यांना फार आनंद झाला। वृद्ध दशरथ राजाची भेट झाल्यानंतर तो तर अधिक वृद्धिंगत झाला। श्रेष्ठ मिथिलाधिपती जनक आनंदमग्न झालेल्या नरश्रेष्ठ दशरथाला म्हणाले, नरश्रेष्ठ राघवा, आपले कल्याण असो। आपण येथे आले आहात हे माझे महद्भाग्य आहे। ज्यांनी आपल्या पराक्रमाने सर्वांचे प्रेम संपादन केले आहे ते आपले पुत्र पाहून आपणाला फार आनंद होईल। सुदैवाने महातेजस्वी भगवान वशिष्ठ ऋषीही येथे आले आहे। सर्व द्विजश्रेष्ठांबरोबर आलेले वशिष्ठ देवांबरोबर आलेल्या इंद्राप्रमाणे शोभत आहे। सुदैवाने विघ्ने नष्ट झाली आहेत। पराक्रम आणि बल ह्यांनी संपन्न असलेल्या रघुकुलाशी माझा संबंध आल्यामुळे आज सुदैवाने माझ्या कुळाचा सन्मान वाढला आहे। नरश्रेष्ठा नरेंद्रा, उद्या सकाळी महर्षीसह येऊन माझ्या यज्ञाची समाप्ती झाल्यानंतर आपण विवाहाचे शुभ कार्य करावे। दशरथ राजा बोलण्यात कुशल होते। ऋषी मंडळीसमोर जनकाने असे म्हटले तेव्हा दशरथ राजा मिथिला नरेश जनकाला म्हणाले, धर्मज्ञा, मी पूर्वी असे ऐकले आहेत की दान कसे करावयाचे हे दान करणाऱ्याच्या स्वाधीन असते। आपण कन्या दान करणार आहात, म्हणून आपण म्हणाल तसेच आम्ही करू। सत्यवादी दशरथ राजाचे ते धर्माला अनुसरून केलेले कीर्तिवर्धक बोलणे ऐकून विदेहाधिपती जनक राजाला फार आश्चर्य वाटले। सर्व ऋषी एकमेकांना भेटून फार आनंदित झाले आणि त्यांनी ती रात्र सुखाने घालवली। महातेजस्वी राम लक्ष्मणासह विश्वामित्राबरोबर गेला आणि त्याने आपल्या वडिलाच्या चरणाला स्पर्श केला। आपले दोन्ही पुत्र पाहून दशरथ राजाला फार आनंद झाला। जनक राजाकडून चांगला आदर सत्कार झाल्यामुळे प्रसन्न होऊन दशरथ राजा राहिला। महातेजस्वी तत्वज्ञ जनक राजाने सुद्धा धर्मानुसार यज्ञ कार्य करून व आपल्या दोन्ही कन्याकरता मंगलकृत्य करून ती रात्र व्यतीत केली। हा सर्ग इथे संपलेला आहे। आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर चॅनलला, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। जय श्रीराम आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम। धन्यवाद।